नमस्कार. आज आपण बोलणार आहोत रणजित देसाई यांच्या श्रीमान योगी या प्रसिद्ध नाटकावर. हो, श्रीमान योगी. हे नाटक म्हणजे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांचा एक ऐतिहासिक पट नाही, तर एका महापुरुषाच्या आत चाललेल्या वादळाचा तो एक आरसा आहे. अगदी. या चर्चेत आपण फक्त घटनाक्रम नाही पाहणार, तर त्यामागे ज्या मानवी भावना होत्या, नात्यांमधली जी गुंतागुंत होती आणि कर्तव्याच्या ओझ्याखाली दबलेल्या एका पित्याचा, एका राजाचा मनाचा शोध घेणार आहोत. अगदी बरोबर. कारण श्रीमान योगीचं खरं सामर्थ्य इतिहासात नाहीये, ते साहित्यात आहे. देसाई आपल्याला एक असा राजा दाखवतात जो देव नाहीये, माणूस आहे. हो, माणूस आहे, जो आपल्या मुलाच्या वागणुकीने आतून तुटतो, राजघराण्यातील राजकारणामुळे त्रस्त होतो आणि स्वराज्याच्या भवितव्याच्या चिंतेने अक्षरशः खचून जातो. आणि म्हणूनच या संपूर्ण नाटकाचा केंद्रबिंदू त्याचा आत्मा म्हणजे शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांच्यातलं ते नातं. हो, एक अत्यंत क्लिष्ट, वादळी आणि तितकंच दुर्दैवी नातं. मग सुरुवात करूया पहिल्या अंकापासून, जिथे महाराजांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि रायगडावर एक वेगळीच पोकळी निर्माण झाली आहे. नाटकाची सुरुवातच एका गंभीर वातावरणात होते. राजमाता जिजाबाईंच्या निधनानंतर शिवाजी महाराज पूर्णपणे खचून गेलेत. हो, ते राजकारणातून, जबाबदारीतून अलिप्त झालेत. ही फक्त एका मुलाची आई गमावल्याची भावना नाहीये. जिजाऊ म्हणजे महाराजांसाठी फक्त आई नव्हत्या, त्या एक मार्गदर्शक होत्या, सल्लागार होत्या, एक ध्रुवतारा होत्या. बरोबर. त्यामुळे जेव्हा महाराज म्हणतात, मासाहेब गेल्या आणि आम्ही सर्वस्व हरवलं, तेव्हा तो सर्वस्व शब्द खूप महत्वाचा आहे. हो. त्यांना असं वाटतंय की स्वराज्याची प्रेरणाच हरवलीय आणि या दुःखानं त्यांना इतकं घेरलंय की पुतळाबाई जेव्हा त्यांना राज्याची आठवण करून देतात, तेव्हा ते म्हणतात की या देहाला आता फक्त चितेवरच विसावा मिळेल. म्हणजे इतकी तीव्र निराशा. हो, इतकी. आणि याच भावनिक पोकळीत राजकारणाची पहिली ठिणगी पडते. एका अत्यंत स्फोटक बातमीने रायगड हादरतो. संभाजी महाराजांवर आरोप होतो की त्यांनी अनाजी पंतांच्या नात्यातील एका मुलीला पळवून नेलं आहे. ही केवळ एक घटना नाही, तर एका राजकीय वादळाची सुरुवात आहे. बरोबर. आणि इथेच देसाईंनी दरबारी राजकारणाचं अचूक चित्रण केलंय. ही घटना संभाजीराजांना युवराज पदावरून दूर करण्यासाठी एक सुवर्णसंधी म्हणून पाहिली जाते, विशेषतः सोयराबाईंकडून. हो, सोयराबाई. त्या केवळ एका आईच्या भूमिकेतून आपल्या मुलाचा, राजारामचा विचार करत नाहीत, तर एका महत्वाकांक्षी राणीच्या भूमिकेतून सत्तेवर आपला हक्क सांगतात. त्या महाराजांना थेट आवाहनच देतात. हो, त्या म्हणतात, अभिषिक्त राणी आम्ही, अर्थात युवराजपद आमच्या रामराजांना. हे वाक्य म्हणजे केवळ एक उद्गार नाही, राजघराण्यात उभी फूट पडल्याची ती एक अधिकृत घोषणाच आहे. आणि या सगळ्याचा कळस म्हणजे भरलेला दरबार, जिथे शिवाजी महाराज आपल्या वैयक्तिक दुःखाच्या कवचातून बाहेर पडून एका राजाच्या कठोर भूमिकेत शिरतात. हे दृश्य खरंच अंगावर काटा आणणार आहे. आहेच. एकीकडे त्यांचा मुलगा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे आणि दुसरीकडे राजा म्हणून न्यायाची जबाबदारी. आणि इथेच महाराजांचं वेगळंपण दिसतं. ते न्यायाचा आड भावनांना येऊ देत नाहीत. अनाजीपंत तक्रार मागे घ्यायला तयार असतात, पण महाराज ठाम राहतात. आणि मग ते तो ऐतिहासिक निर्णय जाहीर करतात. गुन्हा सिद्ध झाला तर युवराजांना तोफेच्या तोंडी देण्यात येईल. विचार करा, स्वतःच्या मुलासाठी ही शिक्षा सुनावताना त्या पित्याचा काळ झाला असेल. बरोबर. इथे राजाधर्म हा पुत्रप्रेमावर मात करतो. पण दुर्दैवाने त्या मुलीच्या आत्महत्येची बातमी येते आणि तो न्यायनिवाडा अपूर्णच राहतो. आणि मला वाटतं त्याच अपूर्ण न्यायामुळे पितापुत्रांमधली दरी आणखी रुंदावते. संभाजीराजांना वाटतं की त्यांच्यावर अन्याय झाला. क्षयाचं वातावरण गडद होऊ लागतं. दुसऱ्या अंकाची सुरुवातच या वाढत्या दरीचं प्रतीक असलेल्या एका प्रसंगाने होते. शिवाजी महाराज आणि संभाजीराजे बुद्धिबळ खेळत आहेत, पण तो केवळ एक खेळ नाहीये. त्या पटावरच्या चाली आणि त्यावेळचे संवाद हे जणू काही त्यांच्या खऱ्या आयुष्यातल्या राजकीय डावपेचांचं प्रतिबिंब वाटतात. खूप सुंदर मुद्दा आहे हा. देसाईंनी बुद्धिबळाच्या खेळाचा वापर एक रूपक म्हणून केला आहे. प्रत्येक चाल, प्रत्येक संवाद हा दुहेरी अर्थाचा आहे. अच्छा. संभाजीराजे आक्रमक खेळतात तर महाराज बचावात्मक. यातूनच त्यांच्या स्वभावातला आणि विचारसरणीतला फरक स्पष्ट दिसतो. आणि याच दरम्यान महाराजांची प्रकृती बिघडते, पण ही गोष्ट संभाजीराजांपासून लपवली जाते. हो, आणि त्यामुळे त्यांना वाटतं की त्यांना जाणून बुजून बाजूला ठेवलं जातंय, त्यांचं महत्त्व कमी केलं जातंय. त्यांचा एकाकीपणा आणि संताप वाढत जातो. अगदी.
आणि याच काळात महाराज दक्षिण दिग्विजयासारखी एक प्रचंड मोठी मोहीम आखतात. स्वराज्याच्या इतिहासातली एक महत्वाची घटना. हो. पण इथेच दरबारी राजकारण पुन्हा एकदा उचल खातं. मंत्रिमंडळ, विशेषतः अनाजी पंत, संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली काम करायला स्पष्ट नकार देतात. पण मंत्र्यांचा हा अविश्वास अचानक तर आला नसेल ना? यामागे फक्त संभाजी महाराजांचा स्वभाव होता की दरबारी राजकारणाचे काही वेगळेच डावपेच होते? हाच तर कळीचा मुद्दा आहे. संभाजी महाराजांचा स्वभाव तापट होता हे खरं आहे, पण मंत्र्यांचा विरोध केवळ स्वभावाला नव्हता, तो त्यांच्या अस्तित्वाला होता. अच्छा. अनाजी पंथांसारख्या मुत्सद्दी लोकांना माहिती होतं की संभाजीराजे सत्तेवर आले तर आपलं महत्त्व कमी होईल. त्यामुळे महाराजांपुढे ते जी अट ठेवतात ती अत्यंत अपमानास्पद असते. काय म्हणतात ते? ते म्हणतात, आपण मोहिमेवर गेलात आणि युवराजांच्या हाती कारभार दिलात तर आम्हाला रजा द्यावी. अरे बापरे. हा तर एका युवराजाचं नाही तर स्वराज्याच्या भावी छत्रपतीचा अपमान होता. अगदी. म्हणजे संभाजी महाराजांना जाणीवपूर्वक एकाकी पाडण्यात आलं, त्यांना पर्यायहीन करण्यात आलं. आणि याच अपमानातून, रागातून आणि एकाकीपणातून संभाजी महाराज हे एक अविचारी पाऊल उचलतात, ज्यामुळे स्वराज्याच्या इतिहासाला एक वेगळंच वळण लागतं. ते थेट स्वराज्याचे शत्रू मुघल सरदार दिलेर खानाला जाऊन मिळतात. हो, आणि 6,000 मनसबदार बनतात. ही बातमी जेव्हा रायगडावर पोचली असेल, महाराजांना काय वाटलं असेल याची कल्पनाही करवत नाही. प्रचंड धक्का बसला असेल. स्वतःच्या मुलाने शत्रूला जाऊन मिळावं यापेक्षा मोठा धक्का एका पित्यासाठी आणि एका राजासाठी काय असू शकतो? पण इथेही महाराज पुन्हा एकदा आपल्याला चकित करतात. त्यांचा राग संभाजीराजांवर नाही तर त्या परिस्थितीला कारणीभूत ठरलेल्या मंत्र्यांवर निघतो. हो का? हो, ते अनाजी पंतांना थेट म्हणतात, हा दोष त्यांचा नाही, दोष तुमचा आहे. हे वाक्य म्हणजे महाराजांची राजकीय समज आणि पित्याची माया यांचं मिश्रण आहे. त्यांना कळतंय की आपल्या मुलाला या टोकापर्यंत ढकलण्यात आलंय. ते परिस्थितीचं खापर मुलावर फोडत नाहीत. नाही, ते त्यामागील कारणांचा शोध घेतात. हाच त्यांच्यातला दृष्टेपणा आहे. म्हणजे दुसऱ्या अंकाच्या शेवटी महाराज केवळ एका राजाच्या भूमिकेत नाहीत, तर एका हतबल पित्याच्या भूमिकेत आहेत, ज्याला आपलं घर आणि आपलं राज्य दोन्ही तुटताना दिसतंय. हो, आणि याच तुटलेल्या नात्याला सांधण्याचा एक अखेरचा प्रयत्न तिसऱ्या अंकात सुरू होतो. तिसऱ्या अंकात संभाजी महाराजांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू होतात. महाराज स्वतः यात लक्ष घालतात. पण हे खूप विलक्षण आहे की ही अत्यंत नाजूक राजकीय आणि कौटुंबिक जबाबदारी ते एका स्त्रीवर सोपवतात, आपल्या सुनेवर, येसूबाईंवर. हो. हे त्यांच्या दृष्टीपणाबद्दल आणि माणसांची पारख करण्याच्या गुणाबद्दल काय सांगतं? हे महाराजांचा आधुनिक विचारांचं प्रतीक आहे. त्यांना माहीत आहे की दोन तापट आणि अहंकारी पुरुष जिथे अयशस्वी ठरले आहेत, तिथे एक स्त्री यशस्वी होऊ शकते. हो, आपल्या संयमाने आणि समजूतदारपणाने. येसूबाई या 2 पिढ्यांमधील 2 अहंकारांमधला पूल आहेत. त्यांच्यावर विश्वास टाकून महाराज केवळ एका सुनेचा सन्मान करत नाहीत, तर स्त्री शक्तीवरचा आपला विश्वास दाखवून देतात. पण संभाजी महाराज परत येण्याआधीच भूपाळगडाची दुर्दैवी घटना घडते. ही घटना खूपच गुंतागुंतीची आणि भावनिक आहे. हो, संभाजीराजे दिलेर खानाच्या फौजेसोबत येतात आणि किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा पुत्रप्रेमापोटी किल्ला संभाजीराजांच्या स्वाधीन करतात. आणि इथेच एक मोठी शोकांतिका घडते. दिलेर खान विश्वासघात करतो आणि गडावरच्या 700 मराठा सैनिकांचे हात तोडण्याचा अमानुष हुकूम देतो. अरे रे. या घटनेने संभाजीराजांना प्रचंड धक्का बसतो. त्यांना आपल्या चुकीची जाणीव होते, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. आणि ही बातमी जेव्हा महाराजांपर्यंत पोहोचते तेव्हा त्यांचा संताप अनावर होतो. ते फिरंगोजी नरसाळांना तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा सुनावतात. पुन्हा एकदा तोच कठोर राजा जागा होतो. हो. पण मग पुतळाबाई त्यांना भावनिक साथ घालतात. त्या म्हणतात की फिरंगोजींनी जे केलं ते एका पित्याच्या भावनेतून केलं. अच्छा. आणि इथे देसाईंनी महाराजांमधला राजा आणि माणूस यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा अत्यंत प्रभावीपणे दाखवलाय. फिरंगोजींना शिक्षा देण्याचा निर्णय हा राजा म्हणून घेतलेला कठोर न्याय आहे, कारण शिस्त महत्वाची आहे. पण पुतळाबाईंच्या युक्तिवादानंतर तो निर्णय बदलणं हा त्यांच्यातला माणूस जिवंत असल्याचा पुरावा आहे. म्हणजे त्यांच्यासाठी न्याय कोरडा नव्हता, त्यात करुणेलाही स्थान होतं. ते फिरंगोजींना माफ करतात. अखेरीस येसूबाईंच्या प्रयत्नांना यश येतं आणि संभाजी महाराज स्वराज्यात परत येतात. पन्हाळगडावर पितापुत्राची ती ऐतिहासिक भेट होते. हो. मला वाटतं हा संपूर्ण नाटकाचा भावनिक कळस आहे. नक्कीच.
कारण इथे फक्त पिता-पुत्र भेटत नाहीत, तर 2 पिढ्यांमधला संघर्ष, 2 वेगवेगळ्या विचारसरणी आणि स्वराज्याच्या भविष्याबद्दलच्या 2 भिन्न कल्पना एकत्र आढळतात. महाराज संभाजीराजांच्या चुकांचा पाडा वाचतात. तुमच्या अविवेकी वागण्यानं आमची छाती पार पोखरून गेली. या एका वाक्यात एका पित्याची वर्षानुवर्षांची वेदना सामावलेली आहे. आणि ते संभाजीराजांना त्यांच्या प्रत्येक चुकीची जाणीव करून देतात. हो. आणि जेव्हा संभाजी महाराज पूर्णपणे तुटतात आणि स्वतःसाठी शिक्षेची मागणी करतात, तेव्हा महाराज एक अशी शिक्षा सुनावतात जी कोणत्याही शस्त्राच्या वारापेक्षा जास्त खोलवर जखम करते. ती शिक्षा म्हणजे? शंभूराजे, तुम्हाला एकच शिक्षा, ती म्हणजे आमचा मृत्यू. अंगावर काटा येतो ऐकून. या एका वाक्यात राग नाहीये, एका पित्याची हताशा आहे, एका राजाची आपल्या स्वप्नभंगाची वेदना आहे. या शिक्षेतून ते संभाजीराजांना सांगतात की तुमच्या कृत्यांनी आम्हाला जिवंतपणीच मारलं आहे. बरोबर. या एका संवादाने रणजित देसाईंनी नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या भेटीनंतर नाटकाचा शेवट जवळ येतो. महाराज औरंगजेबाच्या संभाव्य आक्रमणाची तयारी करत आहेत, पण ते आता मनाने आणि शरीरानेही थकलेले दिसतात. हो. शेवटच्या दृश्यात ते पुतळाबाईंशी बोलताना आपल्या मनातील भीती आणि चिंता व्यक्त करतात. स्वराज्याचं भविष्य, संभाजीराजांचा बेभरवशाचा स्वभाव, घरातलं राजकारण, हो, या सगळ्याने ते आतून खचून गेले आहेत. आणि त्याचवेळी एक प्रतिकात्मक घटना घडते. त्यांच्या गळ्यातली जगदंबेची कवड्यांची माळ तुटते. आणि याला ते जगदंबेचा कौल मानतात. जणू काही त्यांना त्यांच्या शेवटच्या प्रवासाची चाहूल लागते. बरोबर. आणि त्या अखेरच्या क्षणी त्यांच्या डोळ्यासमोर संपूर्ण आयुष्य उभं राहतं. पण त्यांच्या तोंडी फक्त 2च नावं येतात. कोणती? एक तो आलमगीर आणि दुसरा मृत्यू. या शब्दातून त्यांचं आयुष्य सारं समोर येतं. एकीकडे स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू आणि दुसरीकडे अटळ सत्य, मृत्यू. आणि एका राजाप्रमाणे ते ह्या दोन्ही आव्हानांना सामोरे जायला तयार आहेत. आणि याच शब्दांनी नाटकाचा पडदा पडतो. हो. श्रीमान योगी हे नाटक आपल्याला केवळ एका महान राजाची यशोगाथा नाही सांगत, तर पितृत्वाची, सत्तेची आणि कर्तव्याची एक अत्यंत मानवी आणि शोकात्मक कहाणी सांगतं. खरंय. हे नाटक आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देतं की शिवाजी महाराज देव नव्हते, तर ते एक माणूस होते, ज्यांनी अफाट संकटं आणि वैयक्तिक दुःख पेलून स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. रणजित देसाई यांनी इतिहासाच्या पटावर एक अशी भावनिक कथा उभी केली आहे जी आपल्याला विचार करायला लावते की महापुरुषांनाही किती मोठी वैयक्तिक किंमत मोजावी लागते. हो. त्यांनी इतिहासातील पात्रांना मानवी भावना, चुका आणि दुर्बलता देऊन त्यांना अधिक जिवंत केलं आहे. म्हणूनच हे नाटक आजही तितकंच प्रभावी वाटतं. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते. हे नाटक एका प्रश्नावर संपतं. जर राजघराण्यातील ही नाती इतकी गुंतागुंतीची नसती, जर पितापुत्रांमध्ये इतका दुरावा निर्माण झाला नसता, तर कदाचित स्वराज्याचा पुढचा इतिहास काही वेगळा असता का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.